हमारी माँ बेटियों को जो वहां पे जाके काम करती है, अगर उनको बोला जा रहा है कि तुम शर्ट की 2 बटन खोलो, तुम लिपस्टिक लगा के आओ, तो ये कर क्या रहे हैं वहां पे? तो म्हणतो की गडकरी माझ्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या हातात आहे, सगळे याचे खिशामध्ये आहे. तर सर मग आम्ही कोणाकडे जायचं? इथे म्हणतात बॉटलमध्ये पेट्रोल द्यायचं नाही, हानिकारक आहे, आणि तो लूजमध्ये पेट्रोल विकायला लावते, आणि नाही विकलं तर एम्प्लॉयला काढून घेते. वाड़ी के बीपीसीएल पेट्रोल पंप पर संचालक मुखर्जी पर पूर्व कर्मचारियों ने पंप से पेट्रोल और डीजल चोरी करने का आरोप लगाते हुए अवैध तरीके से कर्मचारी को काम से निकालने का आरोप लगाया है। कंपनी के संचालक मुखर्जी पर महिलाओं से असभ्य और अश्लील बातें करने का भी आरोप लगाया गया है। वहीं बीपीसीएल वाड़ी पंप के संचालक मुखर्जी पर कर्मचारियों के वेतन से पैसे खाने का भी आरोप लगाया गया है। कर्मचारियों ने बताया है कि कंपनी की तरफ से कर्मचारियों को 22,000 की तनख्वाह मिलती है, लेकिन कर्मचारियों के बैंक पासबुक और एटीएम संचालक के पास होने के कारण वो 12,000 रुपए ही एटीएम से निकाल कर देता है और 10,000 रुपए कर्मचारियों के वेतन के हड़प लेता है। वहीं उसे कोई नेता फोन कर कर्मचारियों की तरफ से बात करता है तो वो आत्महत्या करने की धमकी देता है। वहीं वाड़ी थाने पर भी कर्मचारियों ने गंभीर आरोप लगाए हैं, जिनका विषय जन बदलाव पार्टी के अध्यक्ष यश गोरखे ने पत्रकार परिषद में उठाया है। जेव्हा लागलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं 22,000 सॅलरी मिळते. मग त्यांनी आम्हाला सॅलरी म्हटल्यावर त्यांनी तेवढी फक्त शो करायचा, पण तितकी सॅलरी अजून दिली नव्हती. त्या म्हणले आम्हाला फक्त 10,000 द्यायचे, बाकी पैसे तो आमच्या अकाउंटमधून काढून घ्यायचा, आणि आमचे एटीएम पण त्याच्याकडे जमा राहायची. तिथला जो कॅशियर राहायचा तो जाऊन म्हणजे एका मुलाला सोबत घेऊन पैसे काढून मग आम्हाला बाय हँड कॅशच्याद्वारे द्यायचा. आणि ते तर तेच का त्यामध्ये आम्हा लोकांना म्हणायचं लिपस्टिक लावून या, काजळ लावून या. म्हणजे इथले जे कस्टमर म्हणतात की तुम्ही तुमच्याकडला जो स्टाफ आहे ते लिपस्टिक नाही लावत, काही म्हणजे शो नाही करत, तर आम्ही कसं काय तिथे म्हणजे पेट्रोल भरायला यायचं. मुलगी आपल्याकडे प्रियंका नावाची मुलगी होती, तिला डायरेक्ट म्हटलं की तेरा बॉयफ्रेंड आहे क्या, तेरे अंडरग्राउंड के माप ये वो, म्हणजे अदर गोष्टी, म्हणजे कामाकडे न लक्ष देता त्याचे लेडीजकडे वेगळ्या दृष्टिकोनाकडे पाहण्याची म्हणजे त्याची सवय होती. बीपीसीएलला पण आम्ही सांगितलं तर बीपीसीएलनी हो म्हटलं, लिखित घेतलं, पण बीपीसीएलने त्यावर काहीच ॲक्शन केली नाही. हे तर सोडा, आम्ही गडकरी साहेबांकडे सुद्धा गेलो, त्यांच्या घरी व्हिजिट दिल्यावर गडकरी साहेब म्हणाले की माझ्या ऑफिसमध्ये भेटा, त्यांनी पण काहीच नाही केलं. समीर मेघे जी को भी ये जो संचालक है मुखर्जी, इन्होंने मैं सुसाइड कर लूंगा ऐसे करके उन्होंने धमकी दी, तो वहाँ पे भी कुछ हो नहीं पाया. अब यहाँ पे अगर हद पार हो रही है, हमारी माँ बेटियों को जो वहां पे जाके काम करती है, अगर उनको बोला जा रहा है कि तुम शर्ट की 2 बटन खोलो, तुम लिपस्टिक लगा के आओ, तो ये कर क्या रहे हैं वहां पे? ऐसे लोगों को, हम संविधान को मानने वाले लोग हैं, लेकिन ऐसे लोगों का क्या हाशर करना चाहिए ये आप सबको पता है. ये लोगों ने कई बार रिकॉर्डिंग करने का भी ट्राई किया, लेकिन वो इतना शाना आदमी है कि वो फ़ोन को रूम के अंदर अलाउड नहीं करता. जो तीनों महिलाएं, जो बहनें यहाँ पे बैठी हुई है, उन्होंने कंप्लेंट भी किया. तो वाड़ी के जो पीआई वो क्या मिले हुए हैं क्या? जोन का डीसीपी मिला हुआ है. ऑपरेशन थंडर आप चला रहे हो, माननीय कमिश्नर साहब, पुलिस कमिश्नर यहाँ पे, तो महिलाओं के उत्पीड़न के मामले जब तुम्हारे थाने में आते हैं तो तुम लोग उसके ऊपर एक्शन क्यों नहीं ले रहे? जेन्युइन केस जब जाते हैं पुलिस स्टेशन में, पुलिस वाले एफआईआर नहीं करते. फेक मामलों में बराबर एफआईआर होती है. आणि दादा ते इतके चोरी करतात, सकाळी 4 कॅना काढतात, एका कॅनामध्ये 50 डिझेल राहते, आणि जर ते लूज मध्ये विकतात. इथे म्हणतात बॉटलमध्ये पेट्रोल द्यायचं नाही, हानिकारक आहे, आणि तो लूज मध्ये पेट्रोल विकायला लावते, आणि नाही विकलं तर एम्प्लॉयला काढून घेते की मला हा विकून पैसा माझ्या खात्यामध्ये टाका. ते कॅमेरा बंद करून माल काढतो तो, आणि माल काढून मग तो लूज मध्ये विकायला लावतो. नाही विकले तर त्या एम्प्लॉयला काढून टाकतो. ड्युटी तर एम्प्लॉयची जाणार, कॅमेऱ्यामध्ये तो कॅचअप होतं ना, तर ते कॅमेरा त्या साईडचा बंद करतो. तो इतका नालायक माणूस आहे की चोरीचा जो हद त्याचं पार झालेली आहे. खूपच चोर माणूस आहे, एक नंबरचा. आणि हे जे मुन्ना भैया आहे, हे काय म्हणते तिथे हवा भरते गाड्यामध्ये, ते यांना जे चिल्लर पैसे 5-10 रुपये आपण देतो, जमा कराता था, पूरे पैसे जमा कराते थे, पूरे पैसे लेके नहीं जाओगे, आपको पेमेंट मिलता है. कस्टमर जो देते थे सर, तो पूरे पैसे जमा करा लेता सर. आणि स्वतःच्या चुकी लपवासाठी तो आधीच लेटर तयार करून पोरींकडून किंवा पोरांकडून तो आधीच सिग्नेचर घेऊन घ्यायचा, कारण तो चुकीमध्ये सापडायला नको, आणि बाकींना तो ड्युटी काढण्याच्या धमकीने तो सर्वांची सिग्नेचर नाही केली तर मग उद्यापासून यायचं नाही.
3 महिन्याचे अग्रीमेंट लिहून कंटिन्यू पोलिसांना बोलवायचा आणि आम्हाला घेऊन जायला सांगायचं. पोलीस यायचे आम्हाला त्या वाडी पोलीस स्टेशन, असं ते घर अंगण झालं होतं ते वाडी पोलीस स्टेशन आमच्यासाठी. अगोदर आम्ही आमच्या सिनियरसाठी आम्हाला वारंवार पाठवायचा की इन लोगों के अगेन बोलो, इन लोगों के अगेन बोलो, ये चोर आहे, चोर तर आहे, आणि त्या लोकांना चोर ठरवायचं. नाही केलं तर मग आम्हाला तो मेंटली खूपच टॉर्चर करायचा. म्हणजे तिथे काम करायचे असं होऊन गेलं तर काम करू की ड्युटीज. तुमचं मत आहे की वाडी पोलीस स्टेशन पण या वाडी पोलीस स्टेशन तर पूर्ण भंगार आहे, काही कामाचं नाही ते. कोणत्या ना तो ते एसपी ना फेसपी कोणत्या कामाचं नाही ते. उलट्या आम्हाला फोन करून धमकवत होते, तुम्ही गेले ड्युटी ते आग लागून जाईल तिथे, तो जाळून टाकेल, मग आमच्या अंगावर येऊन जाईल. तिथले पोलीस लोक. त्याच्या विरुद्ध काहीही कंप्लेंट टाकायची नाही, नाहीतर तुम्हाला तुमचे घरदार विकलं तरी चालेल, पण तुम्ही त्याची परतफेड करू शकणार नाही, तुम्हाला तो पूर्ण बर्बाद करून टाकेल, असं पोलीसवाले पण आम्हाला धमकावतात. आणि आता तर नवीनच धमकी देऊन राहिला की आमच्यावर त्यांनी 7 करोडचा मानहानी केला म्हणून आमच्यावर.